सोपे बोलणार आहे तुम्ही. सरकार हस्तक्षेप करत नाही कुणबी याच्यात, आणि पत्र पण तुम्हीच काढता, इन्व्हेस्टमेंट तुम्ही करून देता, हस्तक्षेप करता. किती येड्यात काढणार जनतेला तुम्ही, किती येड्यात काढणार आहे ना मीडिया समोर, हे तर उघड. सरकारचा हस्तक्षेप त्याच्यात नाही. जात पडताळणी समिती सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे, जजमेंट प्रमाणे काम करते. सरकार हस्तक्षेप करत नाही. आणि मग बावनकुळेचं पत्र काय हस्तक्षेप नाही, काय देऊ, काय देऊ. त्या मागणीला प्रथम स्थान दिले त्यांनी, अवैध करा म्हणून. लिहून ती काय म्हणतात त्याला, ती सांकेतिक भाषा आहे काहीतरी ती. खूप मंत्र्यांच्या ओळीने सांगितलंय मला, हे PS नी सांगितलंय, उपसचिवांनी सांगितलंय. ही सांकेतिक भाषा असते. एखाद्याची मागणी करायची असली आणि जवळचा जर माणूस असेल तर त्याच्यावरती असं लिहिलं जातं. लिहिणं म्हणजे या मागणीला प्रथम ग्रेड द्यायचा, प्रथम मान्यता द्यायची, एक काम तातडीनं करून घ्यायचं, करून त्वरित सरकारकडे, शासनाकडे कारवाईचा आदेश पाठवायचा, कारवाईचा दस्तऐवज प्रस्ताव पाठवायचा सांगितलंय. तुम्ही हस्तक्षेप करत नाही म्हणतात ना, म्हणजे प्रस्ताव कशाला मागितला, झक मारायला कशाला मागितला. करून प्रस्ताव शासनात सादर करा ताबडतोब, त्वरित शब्द आहे त्याच्यावर. म्हणजे कारवाई कशावर करा म्हणतात, अवैधवर. याने लिहिलं त्याच्या खाली त्वरित कारवाई सांगितलं, प्रस्ताव पाठवा, म्हणजे अवैध करून प्रस्ताव पाठवा. आणि म्हणता हस्तक्षेप करत नाही. तू किती स्पष्टीकरण दी, तू चुकलेला आहे हेच मान्य कर. तुला आणखीन बी बावनकुळ्या सांगतो, तू संपून जाशील, तो यामुळे सगळा पक्ष संपल. आणखीन हातातून गेले नाही, तू मराठ्याच्या अंगावर घेऊ नको. तू चूक केली हे मान्य कर. फडणवीसांनी आणि शिंदेनी सुद्धा चूक मान्य करावं. ही चूक केली आमच्या दोन्ही मंत्र्यांना, आम्ही सुधारतो. एकदम सोपं होईल. आणखीनही तुमच्या हाताच्या बाहेर गेलेलं नाही. लावून धरू नको. लावण्याच्या नादात मराठे तुम्हाला घरी लावते.